श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मी आज डाळबट्ट्या करणार आहे. खरं तर मी गहू आणि मक्का हरभऱ्याची डाळ दळून आणत असते. पण काय होतं आहे, मी इथं राहते ना, तर तिथं आम्हाला मक्का दळून देत नाही. म्हणून मी आता काय करणार आहे, आपलं घरातलंच गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्याच्यात रवा टाकणार आहे. जर तुम्ही असं जाडसर दळून आणायचं असेल ना, तर तुम्हाला मग रवा टाकायची गरज नाही आहे. गहू जरी आणले ना जाडसर दळून तरी पण चालतात. हरभऱ्याची डाळ टाकायची त्याच्यात थोडीशी, मग आपल्या बट्ट्या छान होतात. डाळबट्टीची कशी पंगत पण दिल्या जाते. आम्हीच दिली होती डाळबट्टीची पंगत. सप्ताह असतो ना, सप्ताहाचं आपल्या समाप्तीच्या दिवशी डाळबट्टीची पंगत दिली होती. छान वाटतं डाळबट्टीची पंगत. आम्ही बर्थडेला पण आपण डाळबट्टी करू शकतो. डाळबट्टी असं आहे की आपण कुठल्याही म्हणजे आपल्याकडं काही असेल कार्यक्रम, तर आपण निश्चित डाळबट्टीचा कार्यक्रम करू शकतो. बर्थडेला पण छान वाटतं. पंगत द्यायची असेल तर, काही पार्टी असेल छोटीशी महिलांची आपली, तरी पण आपण डाळबट्टीचा बेत हा नक्कीच ठेवू शकतो. मग आज माझ्या मुलाला बट्टी खायची होती, डाळबट्टी, त्याच्यामुळे मी आज करत आहे. तो म्हणत होता की आई डाळबट्टी कर आज, म्हणून आज डाळबट्टीचा मी बेत करत आहे. तर मी आज काय केलं आहे मग, आता गहू कशी दळून आणलेले नव्हते ना जाडसर, मग आपले घरातलंच गव्हाचं पीठ घेतलं. छान होतात ते पण, मस्त झाल्या होत्या माझ्या बट्ट्या पण. ह्या खूप मस्त झाल्या होत्या, चवीला पण छान झाल्या होत्या. मग 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं घरातलं. त्याला 1 वाटी रवा घेतला, पाववाटी बेसन घेतलं, मीठ घेतलं आहे चवीनुसार, ओवा घेतला आहे आणि हळद ही ऑप्शनल आहे, टाकायची तर टाका, नाही टाकली तरी चालते. त्यांनी फक्त कलर छान येतो आपल्या बट्ट्यांना, म्हणून मी टाकली. जिरं टाकायचं, ओवा टाकायचा, मीठ, हळद आणि खायचा सोडा आणि गरम तेल टाकायचं 4 चमचे. छान लागतं मग ते गरम तेलाने. आणि थोडा खायच्या सोड्याने ना त्या अशा छान खुसखुशीत होतात, त्याच्यामुळे सोडा टाकायचा. फुलतात मग त्याच्यामुळे मी सोडा टाकला आहे. आणि पाणी आपलं टाकून कणिक मळतो ना, त्याच्यापेक्षा जरासं घट्टसर असा हा गोळा करून घ्यायचा. छान होतात मग आपल्या बट्ट्या. पातळ नाही करायचा गोळा त्याचा, आपण कणिक चपात्याला करतो तसा. असा घट्टसर असा कणिक मळून घेणार आहे मी आता ही. मग छान आपल्या बट्ट्या होतील. डाळबट्टी अशी ही सगळ्यांना आवडती. छान म्हणजे तोंडाला एक चवच येते त्याच्यामुळं. हे असा गोळा करून घेतला आहे बघा, जसं काही पापडाचा झुंडा वाटतो आहे ना, किती छान घट्टसर. असाच पापडाला पण असाच आपण उंडा करून घेतो आहे घट्टसर, तसाच उंडा झाला आहे. कलर पण तसाच आला हळद टाकल्यामुळं. कढई ठेवली आता झाकून, त्याला झाकून ठेवायचं, नाहीतर मग त्याला वरून पापुद्रा येतो ना, थोडा वेळ ठेवावं लागते, 15-20 मिनटं तरी त्याला तसं ठेवून द्यावं लागते ना, त्याच्यामुळे त्याला झाकून ठेवायचं. आता कुकर लावणार आहे, त्याच्यामध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे. मसुरीची पण घेतली तरी चालते. मी फक्त तुरीची आणि मुगाची घेतली आणि भात लावून घेतला आहे. आता कुकर होतो आहे आपला, तोपर्यंत बट्ट्या करून घेऊया. मी बट्ट्या गोल गोलच करत असते नेहमी, मी तशाच आता करणार आहे. असं गोल गोल करून घ्यायचं बघा, आणि त्याच्यामध्ये ना एक छोटासा गोळा करायचा गोल गोल करून, आणि असं त्याला छोटासा एक गोळा घेऊन आतमध्ये भरून आता हलक्या हाताने त्याला गोल करून घ्यायचं. नाहीतर काय होतं आहे, जास्त हे नाही करायचं, दाबायचं नाही त्याला. गोल 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 करून असं ठेवून द्यायचं चाळणीमध्ये सगळं. छान मग ते आपले हे होतात, ते उकडून घ्यायचे चाळणीमध्ये. मी नेहमी इडली पात्रातच करत असते, इडली पात्रात पण छान होतात ते. पण ह्यावेळेस मी शेगडीवर करून घेणार आहे. शेगडीवर काय केलं आहे, छोटी स्टीलची कढई ठेवली, त्याच्यावर ही चाळणी ठेवली आणि ह्या चाळणीला तेल लावून ह्या बट्ट्या तळून घेणार आहे. छान होतात मग ह्या बट्ट्या. बघा किती आपले 7 गोळे झाले बघा तेवढ्या पिठामध्ये. मोठे मोठे आहे ना गोळे, छान. आता त्या चाळणीवर आपण झाकण ठेवून घेऊया, म्हणजे छान शिजतात. 15-20 मिनिट तरी आपल्याला हे उकळू द्यावं लागते. 15-20 मिनिट झाल्यानंतर काढून घेतले मी आता. छान झाल्या होत्या बघा, किती मस्त कलर पण छान आला आणि छान झाल्या होत्या, फुलल्या होत्या बघा थोड्याशा.
हाताला चिटकत नाही म्हणजे आपलं छान झालं. आणि मी या सगळ्या काढून घेतल्या, चाळणीला पण चिटकल्या नाहीत बघा, अजिबात चिटकली नाही, तुटली नाही, काहीच नाही. पीठ पण आपलं छान झालं होतं. जेव्हा आपलं पीठ छान होतं तेव्हा तुटत नाही, चिटकत नाही, शिजलं की बघा काहीच नाही, चिटकलं नाही, काहीच नाही, एक तुटलीसुद्धा, म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित झालेलं होतं. आता ही सगळी तयारी आपली याची वरणला फोडणी द्यायची. चिंच तेवढी आपल्याला भरपूर होऊन जाते, कारण आंबट चिंच आहे ती. आता आपण वरण करून घेऊया. बट्ट्या बघा किती छान झाल्या आहेत ना, खूप मस्त झालं आहे. आता कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये तेल, जिरं, मोहरी टाकून घ्यायची, मिरच्या टाकायच्या 3-4 आपल्या, कढीपत्ता टाकून घ्यायचा, आलं लसूण जिरं वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरला, ते टाकून घ्यायचं. आणि नंतर गूळ टाकणार, कांदा टाकून घ्यायचा, मग गूळ टाकला आणि नंतर मग चिंचेचं पाणी. चिंचेच्या ऐवजी ते हे टाकलं तरी चालते, आमसूर असेल ना तर तेही टाकलं तरी चालतं, त्यांनी पण वरण छान होतं. गूळ टाकून घेतला, कांदा सगळं टाकून घेतलं. आता आलं लसूण खोबरं, छान चव होती आपली वरणाची. मग आता हे लाल तिखट, धने पावडर, मसाला आणि हळद असं टाकून घेतले. आता त्याला चांगलं हे करायचं, परत चिंचेचं सगळं पाणी टाकून घेतलं आता मी त्याच्यामध्ये. आता आपण डाळ टाकून घेऊया आणि त्याला छान उकळी काढून घेऊया. वरणामध्ये मी तेल, जिरं, मोहरी टाकली, 4 मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला, नंतर आलं लसूण खोबऱ्याचं वाटण टाकलं, मग कांदा टाकला आणि नंतर गूळ टाकून घेतला, चिंचेचं पाणी टाकलं, लाल तिखट, मसाला, धनं पावडर, हळद टाकली, नंतर आपलं शिजलेलं वरण टाकून घेतलं, गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि आता त्याला उकळी काढून घ्यायची मीठ टाकून. आपलं वरण तयार, डाळबट्टीचं वरण तयार झालं आहे. आता आपलं कोथिंबीर टाकायची. छान झालं आहे आता वरण, उकळी पण चांगली आली आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. आता काय करणार आहे मी, बट्ट्याचे 4 तुकडे करून घ्यायचे. एका बट्टीचे 8 तुकडे केले ना ते खूप छोटे छोटे होतात, मला नाही आवडत. मग मी काय करत असते, 4च तुकडे करून घेते, मला 4च तुकडे आवडतात. आणि 4 तुकडे घेऊन करून असे सगळे आता बट्ट्या मी कापून घेणार आहे. आणि 4च करायचे, छोटे छोटे तुकडे नाही करायचे, त्याचे नाही छान होत बट्ट्या, मग त्या छोटे छोटे होतात खूप. आणि त्याला मस्त तेलामध्ये आपण तळून घेणार आहे सगळे झाल्यावरती एकदा. बट्ट्या बघा आपल्या किती छान झाल्या होत्या, आतून पण छान शिजल्या होत्या, त्या कच्च्या अजिबात नव्हती राहिली. टेस्टला पण खूप छान झालं होतं, डाळबट्टी मस्त झालं होतं एकदम. आणि तुम्हाला मला एक सांगायला आवडेल, आमची मी राहते तिथं पाककला स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये पण मी डाळबट्टी करून घेऊन गेली होती, तर तिथं पण माझा नंबर आला होता. मला म्हणजे काय खूप आनंद झाला होता त्यावेळेस, खूप म्हणजे खूप. म्हणून मला डाळबट्टी केली की नेहमी आठवण येते. आणि डाळबट्टी माझी नेहमी छानच होती आणि मला खूप आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते. आता मी कढईमध्ये तेल घेतलं आहे हे करून गरम, आणि आता त्याच्यामध्ये बट्टा सोडणार आहे. बट्ट्या आपल्याला काय करायच्या, सगळ्या बाजूने तळून घ्यायच्या पूर्ण, नाहीतर मग त्या कच्च्या राहायची हे असते. कच्च्या नसतातच त्या ऑलरेडी, आपण उकडून घेतलेलं असते ना, पण सर्व बाजूने तळून घ्यायचं त्याला सगळं, उलट पालट करून सगळ्या बाजूने छान लालसर रंगावर तळून घ्यायचे. हे बघा अशा लाल झाल्या पाहिजे, कलर छान आला त्याला बघा, लाल लाल आहे का. तशा आपण सगळ्या आता बट्ट्या तळून घेऊया, सगळ्या आता पूर्ण ऑल अशा तळून घेतल्या मी. बघा आपलं डाळबट्टीचं ताट रेडी झालं आहे. कशा झाल्या माझ्या बट्ट्या ते पण मला सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.